पाठ 8वा. प्रिय बाई. टीव्हीवर आपल्या जुन्या शाळेतल्या बाईंना पुरस्कार मिळाल्याची बातमी बघून उर्मिलानी आपल्या बाईंना हे पत्र लिहिलं आहे. प्रिय बाई, मला टीव्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची बातमी दिसली आणि त्यात चक्क तुम्ही दिसलात. मला खूप आनंद झाला. हाका मारून आई बाबा आजोबांना मी बोलवलं, पण तेवढ्यात बातमी संपली. जवळपास 1.5 वर्षांनी तुम्ही दिसलात. खूप मस्त वाटलं. तुमची, शाळेची, तिसरीतल्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली. मी तुम्हाला मोबाईल लावत होते, परंतु पत्रच लिहावं असं ठरवलं आणि पत्र लिहायला बसले. तुम्ही आम्हाला पहिल्यापासून आवडायच्या हे नक्की. तुम्ही शिकवलेल्या कविता, स्नेहसंमेलनामध्ये बसवलेलं नाटक सगळं आठवलं. सहलीच्या वेळी तुम्ही घेतलेले भन्नाट खेळ मी इथल्या शाळेतल्या मुलांना सुद्धा शिकवलेत. 5वीत आल्यापासून मी शाळेत एकटी चालत जाऊ लागलीये. मी खूप अभ्यास पण करतीये, खूप खेळते सुद्धा. टीव्हीवरील बातमीमध्ये तुम्ही एकदम छानच वाटत होतात. कशा आहात तुम्ही? तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर किती मोठा झालाय. आठवण काढली म्हणून शाळेत सगळ्यांना सांगा. तुमच्या पत्राची मी वाट पाहीन. तुमचे पत्र मिळाल्यावर मी शाळेत सगळ्यांना दाखवीन. तुमची उर्मिला. माझा पत्ता उर्मिला माने, मुक्काम पोस्ट, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, पिन 415-712. मुलांनो, या पत्रावरून तुमच्या लक्षात आलं का? उर्मिलाला तिच्या तिसरीतल्या या बाई खूप आवडायच्या. परंतु तिच्या वडिलांची बदली झाल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे आता उर्मिला दापोलीला राहायला आलीये. तिथल्या शाळेमध्ये ती आता 5वीला आहे, परंतु या जुन्या शाळेतल्या आठवणींनी तिला आता फार आनंद मिळालाय. म्हणजेच आपल्याला झालेला आनंद जर आपण असं पत्राच्या द्वारे किंवा फोन करून जर एकमेकांना सांगितला तर तो आनंद खूप पटीने वाढतो.